नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक आषाढी एकादशीची पूजा करणार. पुढील आठवड्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आमंत्रण देणार. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी 7 जुलैपासून विठुरायाचं दर्शन 24 तास सुरू राहणार. मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये गंभीर त्रुटी. सुरक्षा व्यवस्थेची साधनं धुळखात पडून. कानेफाट्याजवळ विठ्ठल परिवाराकडून पायी वारी करणाऱ्या विनेकरांचा सत्कार. देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज यांच्या हस्ते सत्कार. संत गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यामध्ये दाखल. हिंगोलीच्या कन्हेरमध्ये पालखीचं थाटात स्वागत. सेनगावमध्ये पालखीचा पहिला मुक्काम असणार. मुक्ताई पालखीचं बुलढाणा शहरामध्ये आगमन. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून पालखीचं सारथ्य. अक्कलकोटच्या सलगरमधील कारहून या ठिकाणी उत्सवाला भाविकांची गर्दी. वारीमधील रिंगण सोहळ्याप्रमाणेच रंगला बैलांचा रिंगण सोहळा. पुण्याच्या आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग. पालखीच्या रथाबरोबर जाताना माऊलींच्या आरतीचं देखील व्यवस्थापन पूर्ण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सपत्नीक घेतलं अमरावतीच्या अंबादेवीचं दर्शन. अंबादेवी मंदिरामध्ये काम करण्याचं गडकरींचं आश्वासन. नाशिकच्या सप्तशृंगी गडाच्या सुरक्षेसाठी 91 कोटी 20 लाखांचा प्रस्ताव. प्रशासनाकडून संभाव्य धोकादायक गावांची यादी तयार. नाशिकच्या सप्तशृंगी गडासह 31 गावांना दरड कोसळण्याचा धोका. कळवण तालुक्यातील गावांमध्ये पावसामुळे भूस्खलन होण्याची देखील भीती. परभणीच्या सेलू तालुक्यामध्ये दुपारी जोरदार पाऊस. आहेर बोरगावच्या पुलावरून पाणी जात असल्यानं 2 तास वाहतूक ठप्प. अकोल्याच्या अकोट तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. तुफान पावसामुळे पठार नदीला पूर. नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे मात्र हाल. अकोला शहरातील मोरणा नदीला देखील पूर. नदीकाठावरची नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सिंधुदुर्गच्या आंबोलीतील धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची धबधब्यावर गर्दी. पोलिसांची करडी नजर. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोरनिनको धबधबा देखील प्रवाहित. खोरनिनको धरण आणि धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण. नाशिकच्या सटाण्याला 3 दिवसाआड पाणीपुरवठा. गंगापूर धरणामध्ये फक्त 5% मृतसाठा शिल्लक. नगर परिषदेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. यवतमाळ जिल्ह्याच्या 8 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद. 300 हेक्टर क्षेत्र खरडून निघालं. पहिल्याच पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका. अकोल्यामध्ये GPS टेक्नॉलॉजीद्वारे ट्रॅक्टरनं पेरणी. विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन पेरणीचा प्रयोग यशस्वी. भंडाऱ्याच्या मोहाडीमधील नीलज बुद्रुक परिसरामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पेरणी. मशागत आणि रोवणीऐवजी मजुरीवर लागणारा खर्च देखील कमी. ऊस उत्पादन वाढीसाठी AIचा वापर. अमरावती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माध्यमातून तंत्रज्ञान विकसित. 1000 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रकल्प राबवला जाणार. भंडाऱ्यामध्ये वन विभाग आणि सेव्ह इकोसिस्टम अँड टायगर संस्थेकडून सारस गणना. 30 स्वयंसेवकांनी घेतला सहभाग. हरणाच्या कळपाचा जांब आंधळगाव मार्ग उलटतानाचा व्हिडिओ व्हायरल. वन्यप्रेमींकडून हरणांचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. नंदुरबारमध्ये नेत्रंग शेवाळी महामार्गासाठी हजारो झाडांची कत्तल केलेल्या झाडांच्या जागेवर पुन्हा एकदा वृक्षारोपण कधी होणार? पर्यावरण प्रेमींचा प्रशासनाला सवाल. शिंदे गटाकडून हडपसर मतदारसंघामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन. नाना भानगिरे यांच्या नेतृत्वामध्ये हडपसर भागातील टेकड्यांवर 1000 रोपट्यांचं वृक्षारोपण. भंडाऱ्यामध्ये धान खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांनी धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचं जिल्हा पणन अधिकाऱ्यांचं आवाहन. वाशिम जिल्ह्यातील 11 कृषी केंद्रांना विक्रीवर बंदी. कृषी विभागाच्या पथकाची कारवाई. जळगावच्या मुक्ताईनगरमधील कुर्हा परिसरामध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. 70% शेतकऱ्यांकडून पावसाच्या आशेवर पेरण्या. मात्र पावसानं दांडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. जळगावच्या बोदवडमध्ये केळी उत्पादक शेतकरी अद्याप पीक विम्यापासून वंचित. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत.
धुळ्यामध्ये एसटी महामंडळाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा पुढाकार, शाळांना प्रत्यक्ष भेट देत सवलतींची माहिती दिली. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत 280 मोफत पासेसचं देखील वाटप. नंदुरबारमध्ये 12 लाख शिधापत्रिकाधारकांना आधारशी जोडलं जाणार. पुरवठा विभागाच्या मोहिमेला सुरुवात. आधार कार्ड न जोडणाऱ्या लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. उत्खननामध्ये सापडलेली भगवान विष्णूची मूर्ती सिंदखेड राजा इथल्याच वस्तू संग्रहालयामध्ये ठेवावी. आमदार राजेंद्र शिंगणे यांची केंद्रीय पुरातत्व खात्याकडे मागणी. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड जालना लिंक रोडला शेतकऱ्यांचा विरोध. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नांदेडच्या 12 गावांमधील शेतकऱ्यांनी भेट घेतली. बाजारभावाप्रमाणेच मावेजा देण्याची मागणी. माढा शहराच्या तहसील कार्यालयासमोरच खड्डा. खड्ड्याला तळ्याचं स्वरूप. तहसीलदारांना केबिन समोरील खड्डा दिसत नाही का? नागरिकांचा संतप्त सवाल. वर्ध्याच्या कारंजामधील कचरा डेपो शहरापासून दूर अंतरावर स्थलांतरित करा. नागरी समस्या संघर्ष समितीची नगरपंचायतीकडे मागणी. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील शेतामध्ये फुग्यासह यंत्र आढळल्यानं खळबळ. यंत्रामध्ये सिम कार्डद्वारे वातावरणातील माहिती गोळा करण्याची क्षमता. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पोलिसांचं आवाहन. वाशिमच्या वाकद ग्रामपंचायतीला सरपंचांनीच टाळ ठोकलं. ग्रामविकास अधिकारी हजर राहत नसल्याचं सरपंचांचं पाऊल. पोलीस भरतीच्या शर्यतीमध्ये डॉक्टर, इंजिनियर आणि शिक्षक देखील. चंद्रपूरमध्ये पोलीस भरतीसाठी उच्च पदवीधारकांचे देखील अर्ज. 137 पदांसाठी तब्बल 13,443 जणांचे अर्ज. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या 2 प्राध्यापकांना हजर राहण्याच्या अटीवर नोटीस देऊन सोडल्याची माहिती. काल नांदेड एटीएस पथकानं लातूरच्या 2 प्राध्यापकांना ताब्यात घेतलं होतं. इचलकरंजीच्या तांबे अकॅडमीमधील शिक्षकाकडून हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मारहाण. पालकांनी गोंधळ घातला. अलिबागच्या मुनवली तलावामध्ये 2 मुलं बुडाली. एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्या मुलाचा शोध सुरू. पुणे सोलापूर रोडवर एसटी बसचा अपघात. 30 जण जखमी. पंढरपूरहून मुंबईला जाणाऱ्या बसचा अपघात. यवतजवळील सहजपूर गावाच्या हद्दीतील घटना. चिपळूणमधील हॉटेलमध्ये भरधाव कार घुसवण्याचा प्रयत्न. भरधाव कारच्या धडकेमध्ये हॉटेलमधील कर्मचारी जखमी झाल्याची माहिती. पिण्याच्या पाण्याची बॉटल दिली नाही यासाठी धिंगाणा केल्याची माहिती. हज यात्रेला गेलेल्या जळगावच्या 2 भाविकांचा मृत्यू. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची बाब समोर. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये महावितरणच्या मीटर बॉक्सला शॉर्ट सर्किटमुळे आग. वेळीच लक्ष दिल्यामुळे मोठा अनर्थ टळला. काही काळ परिसरामध्ये गोंधळ. हिंगोली शहरामध्ये उभ्या केलेल्या दुचाकीनं अचानक पेट घेतला. 2 युवकांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात. परिसरामध्ये बघ्यांची गर्दी.